बऱ्याच गॅपानंतर आम्ही सेव्ह माते सेव्ह गोवा फ्रंट म्हणून तुमच्या समोर परत येतात. काही महत्वाचे इश्यूज असतात जे करंट म्हादईचे कितें परिस्थिती आसा ताचेर एक प्रकाश घालपा खातीर आज आमची स्पेशली अशी खाशेली अशी एक प्रेस कॉन्फरन्स आसा. म्हज्या बरोबर आसात बाब एंथनी डिसिल्वा, दोन एक्टिविस्ट. म्हादईचे किंवा खंयचे मेजर इश्यूज पर्टनिंग टू गोवा इज ऑलवेज देयर विथ अस फॉर गोवन. सगळे वळखतात प्रोफेसर प्रज्वल साखरदांडे, ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकर, एक्स मिनिस्टर एलिना बाय साल्दाना, फाटल्यान आसात तनुज अडवलपालकर अँड मॅडम वायलेट. हांव रिक्वेस्ट करता प्रज्वल सराक की तांच्यांनी प्रेस मिटींग करची. हालीच बातमी वाचली म्हादय संदर्भात की कर्नाटकाचे एक शिष्टमंडळ दिल्लीक रवाना झाले आणि थंयच्यान दे आर गोइंग टू डिमांड तांचो जे मिशन आसा टू डायवर्ट वॉटर्स ऑफ म्हादय रिवर. सो म्हणजे दे आर कंटिन्युइंग विथ देअर मिशन. आणि आम्ही हांगा सगळ्यांनी म्हणजे अशें जालें की जालें आमचे म्हादय इश्यू रिझॉल्व जालो अशें आमकां दिसलें, पूण तशें कांय जावना. कारण कर्नाटकाचो DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तो अजून विड्रॉ जावना. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जो DPR आसा बाय विच दे आर गोइंग अहेड विथ द डायवर्जन ऑफ म्हादय वॉटर, सो तो तसोच आसा, तो विड्रॉ जावना. सो तांच्या वटेन कर्नाटका सरकाराच्या वटेन कितेंच म्हणजे दे स्टँड बाय देअर मिशन गोल ऑफ डायवर्टिंग द म्हादय वॉटर. सो तांचेर कांयच परिणाम जावना कसलोच. सो तो एक इम्पॉर्टंट पॉइंट जो गोंय सरकारान लक्षात घेवपाक जाय की कर्नाटका गव्हर्नमेंट हॅज नॉट got the DPR withdrawn as per that was our demand. Save Madai, Save Goa Front. That was the demand ashilo. That is not yet fulfilled. मागीर Panchayat Commission चे appoint जाल्ले to allocate the quantum of water. Over and above, Karnataka was not satisfied and they were demanding more waters. ताजे कितें जालें? ताजेर अजून स्टे हाडलो काय ना ते अजून जावना. So that is also pending. DPR is pending. मदन लोकूर आणि मिश्रा, जस्टिस मिश्रा आणि जस्टिस लोकूर हांणी जो अहवाल दिल्लो, जे ऑर्डर दिल्ली 17 ऑगस्ट 2017 की कर्नाटका should not be allowed to do any construction at that point where they wanted to do Kunbi diversion. ताजे कितें जालें? त्या डिसिजनाचे कितें जालें? सो दॅट 17 ऑगस्ट 2017 ऑर्डर जी आमचेकडे म्हादय बचाव अभियान आणि आमचो जो सुप्रीम कोर्ट लॉयर आसा गडनीस, दोतोर गडनीस, ताणें हे हायलायट केल्ले आणि तांचे कडल्यान आमी एक अंडरटेकिंग घेवना, म्हणजे गोवा सरकारान अंडरटेकिंग घेवना की दे विल नॉट ले इवन अ स्टोन ओवर देयर. दे कॅन रिसॉर्ट टू एनी अदर मीन्स ऑफ diverting the water by using some other technique. So hajo usko asa. Why has Goa government not filed a contempt petition? Ata शिष्टमंडळ थंय गेला and they will press for their demand and they will continue. They are continuing with a singular mission of diverting and they are quite confident. मागीर प्रवाह जी कॉन्स्टिट्यूट जाल्या ताजो लोकल स्टँडिंग कितें? what is that प्रवाह आणि ताजो कितलो इफेक्ट जातलो फॉर अस इन सेव्हिंग द वॉटर्स ऑफ द म्हादय अशें. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट जी आमची सेंट्रल मिनिस्ट्री आसा तांणी जर क्लिअरन्स दिले, फॉरेस्ट क्लिअरन्स दिले आमकां या कर्नाटकाच्या शिष्टमंडळाक, then what is the state of Goa? What is the state of our mother river Madai? अशे असले साबार जे प्रश्न आसात हे व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हॅलिड पॉइंट्स आसात. हाजे सगळ्यांची उत्तरां आमचे कडेन ना, आमकां जाय. एज गोवन्स वी आर सीकिंग information on this. What is the reaction? What is the response of the Goa government in all these points? Most important,
मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट एंड फॉरेस्ट जे तांकां क्लियरन्स दितले, सेंट्रल गव्हर्नमेंट तांकां क्लियरन्स दिले, ताजेर कितें की आमी फक्त 2 MPs दिता, सो वी आर पॉलिटिकली नेग्लिजिबल ऑल्सो. कर्नाटका गव्हर्नमेंट गिव्स देम 28 MPs, आता इलेक्शनय जावपाचें आसा, so lot of things are there, so that we are worried. So with all these questions in mind, we want to tell the entire Goa that these issues stand and the Karnataka government is hell-bent on diverting the waters of Madevi. I request Advocate Hridaynath to throw further light on this. मादईचो विषय जो आसा तो ऍक्च्युअली सगळ्यांक खबर आसा, सगळ्या गोंयकारांक खबर आसा. एक शोकांतिका म्हटल्यार अशी की कर्नाटकान सगळें एक आसा मादई म्हणून, गोंयान सगळे डिवायड आसा मादई म्हणून, आनी ताका लागून मादईची लढो जो आसा पळय तो आमी खंय ना खंय कमी जायत पडला, लढत रावले आमी. आता मादईच्या केसीर आमी सगळे कडेन हरता कित्याक, हेचें कारण अशें की आमचे सरकार जे आसा त्या सरकाराचे काही एक्शन्स, त्यांचे इंटेन्शन्स, हे जे इंटेन्शन्स आसा पळय ते इंटेन्शन्स आर इन फेवर ऑफ कर्नाटका म्हणून सगळ्यो गोष्टी घडटात. आमच्या मुख्यमंत्र्यान बरे नेटान सांगिल्लें आमकां की जेन्ना अवॉर्ड जालो, अवॉर्ड जातकीर देर वॉज अ डिले इन फायलिंग द पिटिशन चॅलेंजिंग द अवॉर्ड, आनी तो सरकार येतकीर प्रमोद सावंत मुख्यमंत्री जातकीर ताणें ते पिटिशन घातलें आनी नाव इट इज एडमिटेड. सो आमी जिखले अशें आमच्या मुख्यमंत्र्याचे, आमच्या सरकाराचे हे सगळें म्हणणें आसा. पण एकदा आमी फाटल्यान गेले क्रोनॉलॉजी पळयली जाल्यार आमकां लक्षांत येतलें की ह्याच सरकारान, ह्याच प्रमोद सावंताच्या सरकारान अवॉर्ड नोटिफाय करपाक परमिशन दिलें कर्नाटकाक. जे एप्लिकेशन कर्नाटकान पुट अप केल्लें त्या एप्लिकेशनाक ऑब्जेक्शन घालना आसतना द अवॉर्ड हॅज बीन नोटिफायड. वन्स द अवॉर्ड इज नोटिफायड इट इज फायनल अशें नॉर्मल आसता. दुसरी गजाल आमच्या गव्हर्नमेंटान कितें केली, प्रवाह मागली. म्हणजे अवॉर्ड नोटिफाय करता त्याचं वन ऑफ द पार्ट इज प्रवाह, म्हणजे प्राधिकरण जे आशिल्लें, ऑथॉरिटी जी आशिल्ली ती ऑथॉरिटी कोण मागता जाल्यार आमचं सरकार मागता. जशें सरान सांगलें 2017चे पिटिशनाची ऑर्डर जी आसा देर विल बी नो कन्स्ट्रक्शन ऑन द बेसिन. तेजेर कंटेम्प्ट पिटिशन जे घातला ताजें कितें जालें, ताजेर अजून आमचें सरकार काय उलयना. त्याच्यानंतर रिवाइज डीपीआर येता आणि आजपर्यंत आमच्या सरकारान तो रिवाइज डीपीआर जो आसा तो चॅलेंज केलो ना. आमची मागणी पयलीपासून जी आशिल्ली आनी आतांय जी मागणी आसा जी अजून पर्यंत पूर्ण जावना ती म्हटल्यार हे सगळे विषय जे आसा ते आता तुमच्या समोर परत एकदा मांडला. हे विषय तुमच्या समोर गृहकारांसमोर वारंवार आम्ही मांडत आसा, पण लोकांचे दोळे उघडना, सरकाराचे दोळे उघडना. ज्या जाग्यार एकठांय येवंक जाय थंय आमचो जोर लागना असो सगळो विषय जो आसा तेका लागून आज परत एकदा हो विषय तुमच्या समोर मांडटा की हे 4 विषय सांगले, नोटिफिकेशन ऑफ अवॉर्ड, कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्रवाह, कंटेम्प्ट पिटिशन, रिवाइज डीपीआर. ज्या रिवाइज डीपीआरान तेंच्यांनी सुर्ला वॉटरफॉल घातलो जो अख्ख्या मादई डिस्प्युटान आनी अवॉर्डान खंयच तेजे मेन्शन ना, असो डीपीआर गोवा गव्हर्नमेंटान अजून पर्यंत चॅलेंज करूना. आणि ह्याच गजालीक लागून आम्ही 16 जानेवारीची जी सभा घेतलेली, डीपीआर तुम्ही फाटी घेवचो म्हणून गव्हर्नमेंटान प्रयत्न करचो म्हणून अजून पर्यंत थंय आमकां सक्सेस मेळिल्लें ना. आणि त्या खातीर आमचे अशें अजून म्हणणें आसा की मादईचो विषय जो पर्यंत डीपीआर फाटी घेना, जो पर्यंत प्रवाह कॉन्स्टिट्यूट केला तो डिसमेंटल करना आनी फाटी घेना तो पर्यंत आमचें आंदोलन जे आसा आनी गोंयचो विषय जो आसा तेजो सुटावो जावंक शकना. त्याच्यानंतर जो विषय येता तो चीफ वायल्ड लायफ वॉर्डनाचो विषय. चीफ वायल्ड लायफ वॉर्डन गोंयच्या हितून जे नोटीस धाडलेली, समन्स धाडलेले कर्नाटकाक, ताजे कितें जालें, आमी कितले तेंप जालो विचारता ताजे कितें जालें, अजून पर्यंत आमचें सरकार सांगपाक पावलें ना की त्या नोटीसेचें कितें जालें. वायल्ड लायफ वॉर्डनान तेजेर एक्शन कितें घेतली, चीफ वायल्ड लायफ वॉर्डना कडेन ते पावतकीर ताजे आतां पर्यंत कितें जालां हे लोकां पर्यंत अजून पर्यंत विशय पावना. आणि हे सगळे जन आंदोलनाचे स्वरूप हाडपाक लागून, लोकांपर्यंत व्यवस्थित विषय पावपाक लागून आम्ही एक प्रोग्राम लोकांसमोर दवरलेलो, तो म्हटल्यार म्हादई जलक्रांती. म्हादई जलक्रांतीच्या निमित्तान 15
ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान आम्ही गावागावात वचून मिटिंग्स घेवप, गावागावात वचून सभा घेवप, थंयच्यो रॅली काडप, थंयचे उदकाचे सोर्सीस आयडेंटिफाय करप, हे जे काम करता आसतना म्हादईचो विशय लोकांसमोर दवरप आणि परत एकदा गोंयच्या लोकांक जागृत करप की हो विषय असो आसा म्हणून ते आम्ही लोकांसमोर दवरलेले. जेन्ना टायगर रिझर्वाचो अवॉर्ड जालो, ऑर्डर जाली हायकोर्टांतल्यान, त्या टायमार हे आमचे सगळे बंद पडले. कारण एक आम्ही जे शोल्डर्स डाऊन म्हणटा, तो शोल्डर्स सोडटात म्हणटा पळय, जिखतकीर जल्लोष जातकीर की आता आमचो विषय सोंपलो, टायगर रिझर्व जालो म्हणटकीर म्हादई वाचली असो तो विषय सगळ्यांसमोर आयलो आणि आम्ही सगळ्यांनी जे शोल्डर्स उडयले, तातूंतल्यान आमचो टायम बेसिकली तो वेस्ट जाला पळय, तो टायम भरून काडपाचो प्रयत्न जो आसा तो हेच्या फुडें आमी करतले. आमचे सरकाराकडे जे सरान म्हणले की सरकाराकडे एकूच मागणी आमची आसा की डीपीआर जो आसा तो फाटी घेवपाक लागून तुम्ही तो चॅलेंज करपाक जाय. इट हॅज टू बी चॅलेंज, इट हॅज टू बी ऑब्जेक्टेड वेहेमेंटली. ते अजून पर्यंत सरकार करना. सो आमचो डिमांड या सरकाराकडे आसा की तो डीपीआर फाटी सरकारान घेवपाक लागून, कर्नाटकान घेवपाक लागून सरकारान आमच्या गोंयच्या गव्हर्नमेंटान गोंयच्या इंटरेस्टान केंद्र सरकाराचेर दबाव हाडपाची गरज आसा. आणि ताका लागून आमच्या सरकाराक जी कितें मदत लागतली आमचे कडल्यान तो दबाव हाडपाक लागून तेच आमी तुमकां सपोर्ट करपाक रेडी आसा. आमी 16 तारखेकूय सांगिल्ले, आमी परत परत सांगता आणि आजूय परत एकदा हांव ते रिपीट करता की सरकाराक जर म्हादई वाचोवपाक लागून खंयच्याय गोंयच्या एक्टिविस्टांची गरज आसा, खंयचोच गोंयचो एक्टिविस्ट सरकाराक ना म्हणचो ना अशें म्हाजें तरी म्हणणें आसा, अशें सेव्ह गोवा सेव्ह म्हादई फ्रंटाचें म्हणणें आसा. ताका लागून जो सरान डिमांड दवरला तोच डिमांड हांव दवरता. फक्त हे 4 मुद्दे परत एकदा हायलाइट केले तुमच्या समोर, कारण केन्ना केन्ना धूळ येता, ती धूळ आयली, ती धूळ काडपाची गरज आसता म्हणून हे सगळे मुद्दे तुमच्या समोर मांडले. बेसिकली आता म्हाका एक भरपूर आनंद भोगलो जेन्ना आमी टायगर रिझर्व हायकोर्टान दिले म्हणून. बट having considered that tiger reserve is one of the components of saving Goa, one of the components of saving Goa, which includes Madhe also. पण म्हाका एक समजना आता जेन्ना गोंय सावर जाता, आमचो विश्वजीत बाब राणे हो आनी तो सुप्रीम कोर्टान वयता म्हणटा, म्हणजे हांव गोंय म्हजे मार असली गत जाली आनी पयशे पळोवप कितले. हांवें आयकलां ते प्रमाणे 50 लाखाचे वयर एक हेरिंगाचे. सो आमचेच पयशे काढून हो आमकांच वार करूंक उठला काय, हो एक प्रश्न येयलो म्हाका. दुसरें म्हणल्यार काल हांव जेन्ना भोमा गांवांत गेलो, भोमा विलेजीन, थंय आयकूंक येता फक्त 10-15 घरां वयता म्हणून सांगतात थंय. म्हणजे जेन्ना तांकां जाय तेन्ना एक जॉयंट फॅमिली ते म्हणटात एक घर, वेरेज हांगा विश्वजीत राणे म्हणटा 1,500 घरां वयता. खंय खंय 100 घरां पासून इफेक्ट जायना आसतना. आणि ते कितें जावं, आमी वी रिस्पेक्ट द कॉन्स्टिट्युएन्सीज विच ही इज रिप्रेझेंटिंग, बट वेन यू लुक एट द होल थिंग, द पिक्चर होलिस्टिकली एज गोवा अँड गोंय जर साल्वार जाता, म्हाकाच समजना विश्वजीत राणे इतली कित्याक खुजली वाडटा काय म्हूण हायकोर्टान सुप्रीम कोर्टान वचपाची. सो दीस हे 2 वस्तू ताणें बंद करपाच्यो. आनी जे पयशे तूं मोडटा, आख्ख्या गोंयान हेका विचार करपाची गरज आसा की हे आमचे पयशे म्हणून तूं सुप्रीम कोर्टान वचोन आमचीच वाट लावून उठला काय कितें. तुज्या पयशांनी वच तुजी प्रायव्हेट एंटिटी कशी कर. इतलेंच म्हणून हांव एक विनंती करता, तरी पण सगळे मिनिस्टरा कडेन तुम्ही एकटे जावन ह्या सुप्रीम कोर्टान वचपाची ही मांडणी तुमची बंद दवरा. मॅडम मालिका. Good evening. We have just heard the warriors of Madhei River. Okay, they have been fighting to stop the diversion. आता म्हाका अशें दिसता की आनी बरें आतांच सांगलां ते भाशेन आमकां सगळ्यांक दिसलें की जेन्ना the tiger this was declared, we thought that we had won our cause. But nothing seems to be coming out from the mouths of our representatives. Now, whenever we elect a government, we elect a government to serve the state and to serve the people of the state. So I would like to know from the government, why is the government silent on this issue? Has the government
done a study of the impact of this diversion on the various causes that are life-saving causes for the people and the state of Goa? Has the government done any study of what will happen if the river is diverted? What will happen on our water life, aquatic life? What will happen to us on our plant life? Do we know, do we have written documents of a study done on this issue? How can permission for diversion be granted without a thorough study of the issue, without a thorough study of the impact that this diversion will cause on the environment and on the lives of the people who have elected the government to power? So I think it is high time the people of Goa come together and demand from the government that first you do a study of this impact, do a study of the demerits of this cause, and only then, we all know. Now, why is it that every project that is coming out is against the people of Goa? Projects that will wrought destruction upon our dot-sized Goa. I don't know, is this our government? Is this the government of the state of Goa with this kind of an attitude that says, let Goa go to the dogs? It is high time the government fulfill its responsibility and do the needful to save Goa from sheer destruction. Any questions? सर तुमची जल क्रांती यात्रा असली न्हू 15 ऑगस्ट टू 15 सप्टेंबर त्याची अपडेट कितें आहा? आत्ता सांगलें तशेंच जेन्ना हायकोर्टाचें डिसिजन येयलें ऑन टायगर रिझर्व तेन्ना सगळ्यांनी शोल्डर्स उडयले म्हणटात पळय तेंच कारण की जिखले आमी आमची म्हादई वाचली अशें सगळ्या गोंयकारांक दिसलें आनी ताका लागून हो जो प्रोसेस जो आशिल्लो तो प्रोसेस खंय तरी स्टॉप जालो. आतां जेन्ना परत लोकांच्या लक्षांत येयलें की टायगर रिझर्व केलें म्हणून तशी म्हादई वाचना तेन्ना परत लोकांच्या लक्षांत येतकीर वी आर गोईंग अहेड वीथ अवर एज्युकेशन. जलक्रांती जी आसा ती फुडल्या म्हयन्याच्यान आमी सुरू करतले. टायगर रिझर्व केलं म्हादई ना पळय आमी एक गोष्ट लक्षांत घेवंक जाय. हायकोर्टाचो जजमेंट जो आसा तो जजमेंट इज व्हेरी मच क्लियर की नोटिफाय म्हादई वायल्ड लायफ सँच्युरी एज टायगर रिझर्व. आता वायल्ड लायफ सँच्युरी ऑफ टायगर रिझर्व गोवा गव्हर्नमेंटाक नोटिफाय करपाक सांगता ते गोवा ज्युरिडिक्शनाचेर येता न्ही. काम खंय चल्लां डायव्हर्शनाचें? काम चल्लां कर्नाटकान आनी महाराष्ट्रान. वेदर हांगा आमच्या गोवा गव्हर्नमेंटान नोटिफाय करतकीर कर्नाटक आनी महाराष्ट्रा विल स्टॉप देअर वर्क, दे विल नॉट स्टॉप देअर वर्क. तुमकां जर खरेंच जर म्हादई वाचोवपाची आसा जाल्यार डिक्लेअर एंटायर कॉरिडॉर रायट फ्रॉम कोल्हापूर टू काली टायगर रिझर्व एज अ टायगर रिझर्व जाल्यार म्हादई वाचता खऱ्या अर्थान. आता टायगर रिझर्वचे डिसिजन दिला त्या डिसिजनाक आमी वेलकम करता कारण तातूंतल्यान आमचे कांय फ्लोरा फॉना आमचे वायल्ड लायफ हे सगळे सेव्ह जातले, आमचे मोले सेव्ह जातले. खास करून ह्यो सगळ्यो गोष्टीक लागून आमी टायगर रिझर्वाचे जे कितें ऑर्डर आयल्या पळय तेजें स्वागत करता. पूण आमचे स्पेसिफीक अशें मत आसा की टायगर रिझर्व केलो म्हणून म्हादई वाचची ना. म्हादई वाचोवपाक लागून सरकारान जे स्टेप्स घेवंक जाय ते म्हटल्यार डीपीआर चॅलेंज करूंक जाय. दुसरो स्टेप घेवंक जाय प्रवाह जो तेंच्यांनी आमच्याच गोवा गव्हर्नमेंटान मागला त्या प्रवाहाचे नोटिफिकेशन जे आसा ते रद्द करपाचे परत आमच्या गव्हर्नमेंटान मागूंक जाय. आणि जे पांचाल रिपोर्ट जे आसा तेतूंतल्यान जे शेअरिंग जाला ते शेअरिंग चॅलेंज करूंक जाय. ह्यो गोष्टी ज्यो आमच्या गव्हर्नमेंटान अजून पर्यंत करूना सिन्स 2018 त्यो गोवा गव्हर्नमेंटान करूंक जाय अशें आमच्या गोवा गव्हर्नमेंटा कडेन मत आसा. आता जी हायकोर्टात ऑर्डर दिल्या टायगर रिझर्व ती खंय मेरेन दिल्या? आता जी टायगर रिझर्व ऑर्डर दिल्या हायकोर्टात दिल्या त्याचा चॅलेंज करता त्याची सेकंड ती ऑर्डर कशी असता? कशी म्हटल्यार कोल्हापूर टू ह्याच्याकडे ना No, it is लिमिटेड टू गोवा ज्युरिडिक्शन टू 208 स्क्वेअर किलोमीटर म्हादई. बरोबर. Only. त्याच्या पुढे जे ना. कर्नाटकात जो भाग असतात बघा, तो लागच ना तो. ना तो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ना 208 स्क्वेअर मीटर 208 स्क्वेअर किलोमीटर ऑफ म्हादई ओनली. ना. It falls in आणि Goa. साधं एक लॉजिक अशें लक्षात तुम्ही घ्या की गोवा गव्हर्नमेंट कर्नाटकाची एरिया डिक्लेअर करू शकता, नोटिफाय करू शकता, करू शकना. ती कोणे करची पडटली? कर्नाटकान करची पडटली, महाराष्ट्रान करची पडटली. आणि हे सगळे जर करून घेवंक जाय जाल्यार दे शुड बी पार्टी टू द पिटिशन. ते पार्टी करता सुप्रीम कोर्टान चॅलेंज करचें पडलें ना. आता फक्त गोवा गव्हर्नमेंटान सांगला की तुजी जी ज्युरिडिक्शन आसा तितल्या पर्यंत तूं कर. तातूंतल्यान आमचो सुरलाभ आसता हें सांगता.
सुल्ला जो तेंच्यांनी डिपिआरान घेतला तो वाचता पण बाकीचे कुणकुंबी असतले मागीर बाकीचे बंधारे तेंच्यांनी बांधल्या पळय कळसा बंडुरा हलतरा हे सगळे त्यांचे जुरिडिक्शनान पडटा खास करून जो बंडुरा जो आसा तो बिमकट वायल्ड लायफ सेंच्युरीन पडटा तो म्हादईन पडत ना जाल्यार मागीर तेजो आमकां फायदो कितें जातलो असो एक प्रश्न So येता they are going ahead with construction at Kalsa, they complete करू शकता. And that's where the mother river flows into Goa. So they are doing work in that म्हणून सांगतात ते. So तुम्ही हांगा कितें करा टायगर रिझर्व करा कितें करा ताका काय लागना. So they are going ahead. So when they go ahead, our mother won't flow into Goa. This is the problem. Basically, it is one of the components to save Goa. एंटायर गोवा Entire Goa. Yes. One of the components. Yes. आम्ही म्हणाला Yeah. saving tiger is saving Madai. It is not equal to. It is not 1+1. But it was a part of our mission. Saving tiger is also a part of a whole mission of save Goa, save Madai. So it is a component. And Raghunath Baba सांगता तशें सुर्ला जावं some water bodies, flora, fauna, that also will be saved through this. So it is a welcome decision. No doubt. आणि कर्नाटकाचा एकूण तुमकां सगळ्यांत मोठो ऑपॉर्च्युनिटी खबर आसा काली टायगर रिझर्व आसून सुद्धा तेंच्यांनी सुपाऱ्यार मारला थंय सो तुम्ही कितलेंय करा ते तेंचें काम करतलेच सो हांगा तुम्ही कितेंय करा ते तेंचें काम करतले सो तेंचें काम स्टॉप करपाक लागून आमी आमचें काम सुरू करूंक जाय गोवा गव्हर्नमेंटान तें म्हटल्यार डीपीआर चॅलेंज करप आणि 5 रिपोर्ट चॅलेंज करप आणि कंटेम्प्ट जे आसा ते कंटेम्प्ट फुडें व्हरप मेळटा आणि म्हाका जाल्यार विश्वजीत राणेचेर तर भरोसोच ना प्रॉब्ली इज गोइंग टू द सुप्रीम कोर्ट आणि तितूंतल्यान तो एक स्टे ऑर्डर हाडटलो आणि हे मॅटर मागीर अशेंच रगडावपाचें इतल्यान ती स्टोरी मागीर आमची ती थंड जातली अशें सो बेसीक म्हाका दिसता तेजो मुद्दो आसा तो ही जस्ट वॉन्ट टू ब्रिंग अ स्टे थ्रू द सुप्रीम कोर्ट सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सगळ्यांक तुमकां देव